2 मुलांची आई म्हणून माझी सकाळ नेमकी कशी सुरू होते आणि फक्त 15 मिनिटात मी किती काम उरकते हे आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी मी माझ्या रोजच्या कामांना सुरुवात केलेली आहे. सगळ्यात आधी मी वॉशिंग मशीनला बेडशीट लावून दिलेले आहेत. सो 2-4 बेडशीट जमा झालेल्या होत्या आणि हे काम जर आत्ता राहून गेलं ना तर मग ते दिवसभर तसंच पडून राहते. सो आज मी थोडी लवकर उठले होते म्हणून म्हटलं चला थोडीशी स्किन केअरसुद्धा करून घेऊया. सो एका छोट्या बाउलमध्ये मी इथे बीटरूट पावडर घेतलं, त्यामध्ये थोडंसं दूध टाकून फेस पॅक तयार करून घेतलेला आहे आणि हा फेस पॅक मी चेहऱ्याला अप्लाय करून घेणार आहे. सो मला पर्सनली असं वाटते की स्किन केअरसाठी नेहमी एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्टची गरज नसते. आपल्या घरात सहज अवेलेबल असलेल्या काही गोष्टींचाही आपण वापर करून छान प्रकारे स्किन केअर जे आहे ते करू शकतो. सो बीटरूट पावडर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि मी तो बरेचदा वापर केलेला आहे, त्यामुळे याचा रिझल्ट मला खूप छान मिळालेला आहे. सो म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. सो आता हा फेस पॅक लावून निवांत बसायला वेळ माझ्याकडे तरी नाही, कारण काय होते ना, रात्री जे असतात ना चिऊचे पप्पा खूप उशिरा येतात. साधारणपणे त्यांनी 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान येतात आणि मग आम्ही काय करतो ना, जेवण करून आम्ही झोपी जातो, कारण मला सकाळी उठून पुन्हा मुलांचं टिफिन, ब्रेकफास्ट आणि घरातली बाकीची कामंसुद्धा आवरायची असतात. सो 2 मुलं असल्यामुळे सकाळचं शेड्यूल माझं किती हेक्टिक आहे हे तर मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. सो म्हणून ना काय होते ना, रात्रीच्या जेवणानंतर किचनमध्ये राहिलेला थोडासा पसारा, म्हणजे जसं की भांडी, दुधाची भांडी, सिंकच्या आजूबाजूचा जो काही एरिया आहे ना, तो सगळं असं चिऊचे पप्पा पसारा करून ठेवून देतात आणि तोच मग मला सकाळी थोडंसं आवरून घ्यावं लागते. सो आज मी स्वतःला एक छोटंसं टार्गेट दिलेलं आहे की 15 मिनिटामध्ये मी किती काय काम कंप्लीट करते, तर बघाच. सो आता मी ते सगळी भांडी जी आहेत ना ती वॉश करून मावशी येतात मावशीसाठी काढून ठेवून दिले. त्यानंतर म्हटलं चला चपात्याचं कणिक जो आहे तो फूड प्रोसिजरला लावून देते, म्हणजे दोन्ही काम माझे सोबतच जे आहे ते होऊन जातात. सो इथे फूड प्रोसिजरला कणिक लावून दिली. त्यानंतर मी आज मुलांच्या टिफिनवर बनवणार आहे फ्लावर्सची भाजी. सो आता फ्लावर्ससुद्धा मी पटापट जे आहे ते कट करून घेते. सो शक्यतो काय होते ना, मी मुलांच्या टिफिनमध्ये भाजी पोळीच देण्याचा प्रयत्न करते. चिऊ जेव्हापासून म्हणजे लहान होती, नर्सरीमध्ये गेली, तेव्हाची मी घरामध्ये अशी सवय केलेली आहे की सकाळी सकाळी छान मस्त भाजी पोळीचाच ब्रेकफास्ट आणि भाजी पोळीचाच टिफिन जो आहे तो बनवून घेऊया, म्हणजे मुलांनाही भाजीपोळी खाण्याची सवय लागते. सो त्यानंतर इथे फ्लावर्स कट झाले आणि लगेच माझा फेस इतका जास्त ड्राय झालेला होता की खूपच जास्त. सो आता मस्त असं स्क्रब करून घेतलं. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा जे आहे ते मी इथे वॉश करून घेते आहे आणि मी बऱ्याच वेळा हा फेस पॅक यूज केलेला आहे. सो त्याचा रिझल्ट खूप छान आहे. तुम्हाला हवं असेल तर याची लिंक जी आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्कीच ते बीटरूट पावडर बाय करून तुमच्या स्किनला सुद्धा म्हणजे हा फेस पॅक ट्राय करू शकता. त्यानंतर आता किचनमधली बाकीची कामं मी सुरू केलेली आहे. भाजीची फोडणी तर मी ऑलरेडी करून घेतलेली आहे. आता भाजीची रेसिपी वगैरे तर काही शेअर केलेली नाही. सो आता मला डायरेक्ट जे आहे ते चपात्याच बनवायच्या होत्या. सो चिऊच्या पप्पांनासुद्धा मी सकाळी चपाती भाजीच देते. खरं तर आमच्या घरी सगळ्यांनाच सकाळी ब्रेकफास्टमध्ये म्हणजे भाजी चपातीच खायची सवय आहे, त्यामुळे शक्य तितक्या चपात्या मी सकाळीच बनवून घेत असते आणि त्याचबरोबर बाकीचा स्वयंपाकही करून घेते. आणि चपाती अशी छान फुगली की खरंच मनाला एक वेगळाच आनंद मिळतो, नाही का. म्हटलं चला आज काहीतरी वेगळं दाखवूया, म्हणून मी हा छोटासा क्लिप तुमच्यासाठी शूट केलेला आहे. बाय द वे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करू शकता, कारण येणाऱ्या काळांमध्ये मी तुमच्यासोबत असेच खूप छान छान डेली लाईफ्स, होम रुटीन आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज शेअर करणार आहे. त्यानंतर भाजी तर इथे रेडीच होतीच. कुकरसुद्धा माझा थंड झालेला होता, म्हणून म्हटलं की आता पटकन वरणाची फोडणीसुद्धा देऊन देते. सो इकडे चपात्या सुरूच आहेत आणि त्याचवेळी इकडे वरणाची फोडणीसुद्धा सुरू केलेली आहे. आणि 4 बर्नरची शेगडी असल्यामुळे ना मला एक फायदा होत असतो. माझा सकाळचा जो काही कुकिंगचा काम असतो तो सकाळीच कंप्लीट होऊन जात असते. तर आता फोडणीसाठी मी घेतलेले आहे थोडेसे लसणचे पाकळ्या. त्यानंतर जिरं मोहरीचा मस्त तडका दिला. त्यामध्ये थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली. आणि खरंच वरणाला अशा पद्धतीने फोडणी दिली ना तर त्याची टेस्ट एकदम वेगळी आणि मस्त लागते. आपण साधारणपणे वरण पूर्ण उखडल्यानंतर कोथिंबीर वरून ॲड करतो, पण तुम्ही एकदा अशी डायरेक्ट फोडणीमध्ये कोथिंबीर ॲड करून बघा. कोथिंबीरचा जो सुगंध असतो ना तो पूर्ण घरभर पसरलेला असतो आणि तो
पर्सनली मला खूप जास्त आवडत असतो. सो आता माझा स्वयंपाक होईपर्यंत वॉशिंग मशीनमधले कपडेसुद्धा झालेले होते आणि मशीनचा सिग्नलसुद्धा आलेला होता. सो तेवढ्यात दूधवाले दादा आलेले होते. दूध गरम करून घ्यायचं म्हटलं तर एक मजेशीर गोष्ट म्हणजे किचनमधली एखादी वस्तू जी आहे ना ती आपोआप बेडरूमपर्यंत पोहोचलेली असते. सो माझ्याकडे 2 मुलं आहेत, तर कधी आर्ट अँड क्राफ्टचं काम करते चिहू, तर कधी वेदांचं छोटं मोठं काहीतरी कट करायचं असते आणि तो किचनमधली कैची घेऊन जे आहे तो तिकडे नेऊन ठेवत असते. सो मी रात्री इथे ठेवते आणि इथे सोडलेली वस्तू सकाळी मला बेडरूममध्ये सापडत असते. सो त्यानंतर कैची शोधून आणली, दूध इथे उकळायला ठेवून दिलं. आता चिऊच्या पप्पांचं टिफिनसुद्धा मी भरून घेते. सो चिऊच्या पप्पाच्या टिफिनसाठी ना मी असे ग्लास कंटेनर जे आहेत ते वापरत असते. एअरटाईट असल्यामुळे यामध्ये जे काही आपण जेवण देतो ते बराच वेळ फ्रेश राहते. आणि चपात्यांसाठी कंटेनरमध्ये मी एक छोटीशी ट्रिक जी आहे ती फॉलो करत असते. सगळ्यात आधी मी खाली एक लेअर टिश्यू पेपरची लावते, त्यावर चपात्या ठेवलं की ते पुन्हा वरून एक लेअर टिश्यू पेपरची लावून ठेवते, कारण चपात्यांमध्ये थोडासा मॉइश्चर राहतो ना, तर तो टिश्यू पेपर जो आहे तो पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतो. त्यामुळे चपात्या ओलसर होत नाही आणि टिफिन उघडेपर्यंत छान सॉफ्ट राहतात. सो यांचा टिफिन देऊन दिला. त्यानंतर वॉशिंग मशीनला लावलेले बेडशीटसुद्धा आता मला मस्त जे आहेत ते उन्हामध्ये टाकायचे आहेत. सो बाहेर इतकं छान ऊन आलेलं आहे ना की खूपच सुंदर. तर अशा उन्हामध्ये कपडे वाळत घातले की 1 ते 2 तासामध्ये ते कपडे छान ड्राय होऊन जातात. म्हणून वेळ न घालवता पटकन सगळ्या बेडशीट बाहेर सुकत टाकून दिल्या. अशा प्रकारे सकाळची एक कामं जी आहेत ती माझी कंप्लीट होऊन माझी मॉर्निंग रुटीन पुढे अशी सुरूच आहे. कधी कधी खरंच वाटतं सकाळपासून आपण किती काम करतोय, पण शेवटी बघितलं तर अजूनही काही ना काही कामं बाकीच असतात. पण आता मला त्याची सवय झालेली आहे. जे समोर येईल ते करत जायचं आणि उगाच सगळं एकदम डोक्यात घेऊन बसायचं नाही. मुलं, घर, स्वयंपाक, बाकीची कामं या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी 2 मिनिटं मिळाली तरी मला ते तेवढेच पुरेसे वाटतात. आणि खरंच सांगायचं तर घरात राहून घर सांभाळणाऱ्या बायकांची सकाळ अशीच असते नाही का, एकदम नॉनस्टॉप. पण या सगळ्या धावपळीमध्ये आपल्याला स्वतःचं मूड पण छान ठेवायचं असतो. म्हणून काम करत करत मी माझं छोटंसं सेल्फ केअर आणि माझे छोटे मोठे मुवमेंट्स एन्जॉय करत असते. आता बेडशीट पण सुकायला टाकून दिल्या आहेत आणि तेवढ्याच वेळामध्ये माझी नजर गेली माझ्या या गार्डनकडे. सध्या होत काय आहे ना, या AC युनिटवर येऊन चिमण्या बसतात आणि एक एक गवत येऊन कुठून आणत आहेत काहीच कळत नाही आहे. सो सगळं गवत पूर्ण कुंड्यांमध्ये, पूर्ण असं बाल्कनीमध्ये पसरवून देत आहे आणि हे खरंच मला खूप जास्त हेक्टिक वाटते, कारण दर 2 दिवसांनी मी ही बाल्कनी क्लीन करत बसत आहे. सो मी तुमच्यासोबत व्हिडिओ तर म्हणजे असं डेली तर एकच गोष्ट शेअर करू नाही शकत, पण व्हिडिओच्या मागेही भरपूर गोष्टी घडत असतात. आणि तो सगळा असा पसारा पाहून माझा डोका तर इतका जड आलेला होता की म्हटलं चला आता 1 कप चहा आधी बनवून घेते आणि मग नंतर तो काम मी सुरू करते. सो मी इथे माझ्यासाठी मस्त चहा बनवलेला होता आणि त्यासोबतच माझ्याकडे गुड डे बिस्किट आहे, जे मला चहासोबत खायला खूप जास्त आवडते. सो गुड डे बिस्किट आणि मी माझा चहा जो आहे तो 5 मिनिट बसून एन्जॉय केला. त्यानंतर परत मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे. सो आता या चिमण्यांचं काय करू ना, हे अगदी मला सुचतच नाही आहे. 3दा झालं मी अशीच बाल्कनी जी आहे ती क्लीन करत बसते. म्हणजे आत्ता बाल्कनी क्लीन केली ना की परत 1-2 तासानंतर पुन्हा तिथे येऊन गवत जमा होतो आणि तुम्ही बघू शकता अगदी एक डस्टबिन भरलेला आहे, इतका मी कचरा जो आहे तो या बाल्कनीमधून काढलेला आहे. सो तुमच्याकडे याच्यावर काही उपाय असेल तर प्लीज करून मला कमेंट्समध्ये सांगा की मी या चिमण्यांचं काय करू, म्हणजे इथे मी काय करू शकते जेणेकरून हा सगळा राडा रोज होणार नाही. आणि खरंच रोज मला शूटिंग करायचं असते आणि त्यात मग बाल्कनी अशी विचित्र दिसली की मग इतका माझा मूड ऑफ होऊन जातो ना की खूपच जास्त. सो सध्या तरी आता पूर्ण म्हटलं की चला आता हे एकदाचं काम आहे ते करून घेते. यापुढे ना मी 2-4दा असं केलेलं आहे की एकदा मी जो झाडू म्हणजे झाडू असतो ना तो मी तिथे अशी टंगटंग करून वाजवत असते माझ्या त्या रॅलिंगवर, जेणेकरून तिथे चिमण्या बसू नयेत आणि चिमण्यांना असं रोज करून त्यांनाही माहिती होईल की आता या बाईचं लक्ष जे आहे ते आपल्याकडे आहे, म्हणून ते लोक असं कचरा घेऊन येणार नाही. सो आता तेच प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर कुंडीमधले 2-4 झाडं जे आहेत ना त्यांची वाढच अजिबात होत नव्हती, अगदी सुकल्यासारखे होत होते जसं की हा मोगऱ्याचं झाड. मी म्हटलं असे सुकलेले पानं कुंडीमध्ये ठेवून काय करू, म्हणून मी ते अगदी कट करून घेतले. त्यानंतर या कुंडीची अवस्था तर तुम्ही बघू शकता, ती शिफ्टिंगमध्ये फुटलेली होती, तर ती आता कुंडी मला फेकूनच द्यायची होती. सो त्यातली जी काही माती होती
ना ती इथे मी सुकवायला टाकून देते, म्हणजे जेणेकरून ती छान उन्हामध्ये सुकली की मला मग दुसरा प्लांट म्हणजे छान एखाद्या कुंडीमध्ये रिपोर्ट करायला बरं पडते. शेवटी बाल्कनी जी आहे ते छान क्लीन करून घेतली. आता कुठे जाऊन माझ्या मनाला थोडी शांती जी आहे ती मिळालेली होती. तेवढ्याच वेळामध्ये एक माझं पार्सलसुद्धा आलेला होता. सो पार्सल कुठलाही येऊ द्या, आपण बायका पार्सल बघितलं की इतकं जास्त एक्सायटेड होतो ना, की ते मला तुम्हाला वेगळं सांगायची तर काही गरजच नाही. सो मी सुद्धा पार्सल बघून खूप जास्त एक्सायटेड आहे. आता या पार्सलमध्ये नेमकं काय आहे ते मी तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करते. त्यामुळे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. आता घरातली जी काही कामं बाकी होती ती कंप्लीट करून घेते. सगळ्यात आधी तर मी घर झाडून घेतलं आणि त्यानंतर फ्लोअरला सुद्धा छानपैकी पोछा करून घेतलेला आहे. सो मी लातूरला शिफ्ट झाल्यापासून ना साधारण 1 दिवसाच्या गॅपमध्येच घर पुसून घेते. तसंही घरामध्ये मॅट्स वगैरे टाकून ठेवलेले असतात, त्यामुळे घर काही माझं खूप जास्त खराब होतच नाही. पण थोडीफार क्लिनिंग जी आहे ती रोज केली तर मग घर छान एकदम नीट अँड क्लीन दिसत असते. तर असं होतं माझं आजचं रुटीन. तुम्हाला माझा आजचा हा रुटीन कसं वाटलं मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर जाताना चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग बाय बाय.